सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक नाट्य प्रेक्षकांना अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत एकांकिका विठ्ठल आला आला. लेखक पु ल देशपांडे, दिग्दर्शक ओंकार झगडे. एकांकिका विठ्ठल आला. जय पांडुरंगा हो श्री पांडुरंगा, रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा जनेची हो साधू जनेची, चंद्रभागे मध्ये स्नान जे करती, दर्शन हेरा मात्र तयोया मुक्ती. केशवासी नामदेव माधवासी नामदेव, भावे ओळखी जय देव जय देव. थांबा. वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावाती. जय देव जय देव. ओ भटजी, जय पांडुरंगा हो हे पांडुरंगा, रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा, भावे जुलगा. जय देव जय देव. कोणी ऐकेल का जरा माझं? खामोश. अरे पहा तरी जरा. तमेव माता पिता तमेव, तमेव बंधु सखा तमेव, तमेव विद्या तमं तमेव, तमेव सर्वं मम देव देव. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिका हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पुंडलिका वरदा म्हणे, नाव काढू नका त्याचं. त्याच्यामुळे 28 उगं उभं राहायची शिक्षा मिळाली. का हो डॉक्टर, तुम्ही काही बोललात? तुम्हीच म्हणालात ना नाव काढू नका म्हणून. हा वकील बाई, आरती घ्या आधी, गप्पा मागाऊन. अहो जरा इकडे लक्ष द्या. ओरडाल काय झालं शेठजी? हा 2 हातात आहेत मला, 4 हातांचा विष्णू नाही मी. का हो बडी, माझ्यावर कशाला चिडते? हा मी कुठे काय म्हणाला? अहो शेठजी, निदान देवळात तरी खोटे बोलू नका. अहो दुकानात ठीक आहे. बडजी, उद्धटपणा हल्ली वाढतच चाललाय तुमचा. हा आषाढी लावली म्हणून चढून जाऊ नका. पुण्य तुमची नाही काय, विठ्ठलाची आहे हो. अरे पण माझ्याकडे कोणी पाहिल का जरा? ओ मी जन्माला घातलंय तुम्हाला. दारा दारा, तू मला जन्माला घातलास? अहो यांनी मला जन्माला घातलं. हा मास्तर झाला म्हणजे वाटेल ते बोलेल की काय? अरे च्छा, मी कुठे काय बोललो? रात्रीचा गांजा उतरला नाही वाटतंय अजून. पुन्हा भडकवीन. मास्तर बनवता आणि खोटे बोलता होय? हा आणि गावची पोरं तुमच्या ताब्यात द्यायची आम्ही? अहो पांडुरंगाच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या गळ्या शपथ, मी तुम्हाला जन्माला घातलं बोललोच नाही. तुम्हाला जन्माला घालण्यात मला काय आलाय मोठेपणा भटजी? शाळेत भटजी शिकवण्यापुरतं तुमचं नाव घेतो. अहो पण मी माझ्या कानांनी ऐकलंय तुम्हाला मी जन्माला घातलं म्हणताना. तुम्ही मला जन्माला घातलं? अहो नव्हे, तुम्ही मला मी तुम्हाला जन्माला घातलं असं म्हणताना मी माझ्या कानांनी ऐकलंय. विचारा या लोकांना. हो मी देखील ऐकले हो असे म्हणताना. हो मी देखील ऐकलं. ऐका, वकीलबाईंवर एक वेळ नसेल तुमचा विश्वास, पण सखूबाई कशाला खोटं बोलतील? भटजी, तोंड सांभाळून बोला. अरे कान फुटले का तुमचे? शेठजी, माझे कान कशाला फुटतील? अहो वकील बाई, मी कुठे काय म्हणला? हा आणि तुमच्या कानच काय, पण तुमच्या डोका का फुटे ना? आम्हाला त्याचा काय बी शोर सुतक नाही हो. शी माणसं आहेत की जनावर. का हो डॉक्टर, पुन्हा तुम्ही चोमडेपणा केलात? आम्हाला जनावर म्हणायचा तुम्हाला काय अधिकार? पण मला काय जनावर ओळखता येत नाहीत. तुम्हाला जनावर कशाला म्हणेन मी? जनावरांची डॉक्टर आहे मी. जनावरं तुमच्यासारखी देवळात येऊन गाढवपणा करीत नाहीत. खरं बोललात. का हो भटजी, काय खरं बोलले ह्या डॉक्टर? मंडळी भर सार्वजनिक ठिकाणी या पशु डॉक्टर मला गाढव म्हणाले आहेत. अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे मी यांच्यावर. तुमची साक्ष काढीन. कोणाला धमकी देता वकीलबाई? मला? तुम्हाला गाढव म्हणण्यानं अब्रू गेली ती गाढवाची.
तुमची नाही. भटजी, आरतीचे तबक आणा इकडे आणि प्रसाद वाटा. घरी जायला उशीर होतोय. अहो जाऊ दे त्यांना लवकर. घरी जाऊन सुनेला छळायचंय. कोण म्हणाल ते? हां, कोण म्हणालं? द्वारकाबाई तुम्ही? हो हो, मी ऐकलं, तुम्हीच. अहो चांगल्या पुरुषाचा आवाज होता. मी देखील ऐकला. पांडुरंगाच्या पायाची शपथ, मी कशाला बोलेन. अहो, देवळात तरी नका विटाळू जीभ. कान आहेत माझे, सुप नाही. आणि छळ केला तर तो मी माझ्या सुनेचा करते ना, तुमचा तरी नाही. काकू, भांडू नका हो. 4 घटका मनाला शांती मिळावी म्हणून इथे यायचं. दिवसभर पोरांच्या कटकटीनं डोकं पिकतं. जन्म देताना विचार करायचा होता मास्तर. गावातल्या सगळ्या पोरांना मी जन्म दिला डॉक्टर. जनावरांचे डॉक्टर झाला म्हणजे त्यांच्या डोक्याने विचार करता. अहो, शाळेतली पोरं म्हणतो मी. कधी कधी असा संताप येतो, वाटतं उचलावं कार्ट्यानं आणि हो मास्टर, दुसऱ्यांच्या पोराच्या जीवावर असा उदार व्हायचा नाही. साला निष्पाप जीवते, त्यांच्यावर कशाला चिडते? हा, त्यांच्या निष्पाप पोटात किडकं धान्य घाला. वकील बाय, लबाडीचा हिसाब असेल तर तो तुमच्या धंद्यामध्ये जास्त आहे हो. हे इथे काढायची काय गरज हो? हा, मी होऊन कशाला काढेन? रोशन है आलम सारा, महफिल में वो नूर लाई है, बिल्कुल से मौसम भरा, जन्नत से कोई और आई है. हवा ने छेड़ दिया पायल उसने, छलकाई है. रुख घटा ने मोड़ लिया चुड़िया उसने, खनकाई है. अगं बाई, आरती झाली वाटतं. निघता निघता उशीरच झाला. अहो भटजी, सरका पुढे. मी घेतली आरती. भटजी, ओ भटजी. एक श्रीमुखात आणा त्याच्या. या या, कोण श्रीमुखात आणणार आहे तो पुढे या. का हो भटजी, कोणावर इम्प्रेशन? इम्प्रेशन कळत नाही मला, पण माझ्या तोंडात आणायची ज्याची माय वेळली असेल त्याने पुढे येऊन माझ्या तोंडात आणावी. या ना, या. अरे या ना. हा, अय भ्याड भ्याड. अहो, शत्रूवर मागून वार करायला लाज नाही का वाटत शेठजी? हा, नगारात कोंबून वादीनं गळावणे तुमचा. अहो भटजी, कुणाचा? तुमचा. माझा? मी काय घोडा मारला तुमच्या? हा, अहो, इतक्या मंडळींच्या देखत गुद्दा आणलात तुम्हाला. माझी पाठ म्हणजे काय जोंद्याचा पोत वाटलं की काय? अहो भटजी, आरतीचे तबक आणा ना इकडे. मंडळी यायची आहेत मुंबईहून. मुंबईहून? का? का ते सांगितलं नाही का तुम्हाला शेठजी? सिनेमाची ऑफर आली आहे मला. भटजी, प्रसाद वाटा ना लवकर. मोठी कलेक्टर की नाही तू? गाणारी ती गाणारी आणि थाट केवढा. अरे मूर्खा, देवाच्या दारी सगळे सारखे असे तूच सांगतोस ना पुराणात. द्या टाळी. मी कशाला देऊ टाळी? अहो तुम्हीच बोलात ना. मी तर आता तोंडाला उपरनच गुंडाळतो. मी चुपचाप उभा आहे इथे. प्रसाद घेतल्याशिवाय निघता येत नाही देवळातून, म्हणून उभा आहे. वास्तविक असा प्रसाद दिला पाहिजे की काला? पण कोण म्हणाल हे? कोण म्हणालं? शेठजी. अहो वकील बाय, मी कशाला म्हणू, पण जो कोण बी बोलला तो बरोबरच आहे हो. काय निर्लज्ज आहेत ही लोक. वा रे वा, शिंपी तो शिंपी आणि शेरा बा कसा अगदी आमदारासारखा मारतोय. मी कसला शेरा मारला आहे? एहे, वकिली करते मी 20 वर्ष. चोळ्या नाही शिवत. का हो, आम्ही शिवलीला चोळ्या दिसल्या तुम्हाला? पॅन्ट शर्ट नाही दिसल्या का? चोळ्या नाही शिवत म्हणे. चोळ्या शिवायच्या म्हणजे खोटे दस्तऐवज करणं इतकं सोपं वाटलं की काय तुम्हाला? शिवून दाखवा. अहो, हे डोळे फुटले की काय तुझे? डोळे फुटले ते तुझे. ती आंधळी आहे, कळत नाही का?
हे कोण बोललंय? आव शिंपी दादा, पांडुरंग बोलला. पहा त्या आंधळीला दिसलं, पण तुम्हाला लुच्च्यानं कुठं दिसतंय? शाला मास्टर लुच्चा कोणला म्हणते हा हा मग कोण बोललाय? अरे ह्यो माझ्या इट्टलाचा आवाज हाय. ए आंधळे तुला गे काय ठाऊक? आव रातीचं निवान देवाच्या दारात तुकोबाचं अभंग म्हणत बसते मी, तवा कानी इट्टलाचं बोल येतो ऐकू. मारा थापा. आव वकिलीन बाई, 3 इसानी 10 वरीस गेली माझी ह्या गावात. गावातलं लेकरू रडलं तरी मी ओळखते कुणाचं आहे ते. हे बाकी खरं हो. भटजीच्या पुराणाच्या वेळी माझा नातू रडायला लागला. मी घेऊन बाहेर गेली तशीच ही चटकन पुढे आली आणि म्हणाली, सखू मावशी द्या तुमच्या नातवाला माझ्याकडे. खरं का ग? जाऊ द्यावं डॉक्टरीन बाई. अगं बाई, कसं ओळखतात होय आंधळे? अव इट्टलानं प्रत्येकाचं काहीतरी काढून घेतलं या आणि काहीतरी जादा बी दिलं या. अगं तुला महानंदीच्या कुळात जन्माला घातली आणि गळ्यात खवा घालून ठेवलाय तुझ्या. ए तुला गे काय ठाऊक तिच्या गळ्यात खवा आहे ते? भटजी आता प्रसाद वाटता का मी उचलू ताट? माझ्या पाठीत बुक्का कोणी मारला ते कळल्याशिवाय मी प्रसादाच्या ताटाला हात लावू देणार नाही. सांगा, कबूल करा, कोणी मारला बुक्का? मी मारला. कोण बोललं हे? हा कोण बोललं? इट्टला तू भय. ए गप ग तू. हा कोण बोललं हे? मी मारला म्हणून कोण म्हणाल? मी म्हणालो. गाभाऱ्याच्या दिशेने आवाज आला. थांबा, हलू नका कोणी, मी आज जाऊन बघून येतो. हो, बाकी आवाज त्याच दिशेने आला. वय वकिलीन बाई, अव ह्यो माझ्या इट्टलाचा आवाज हाय. ए चुपच पाहू. भटजी कुणी आहे का? अव तुमच्या समोर आहे त्यो. कुठं धुंडाया लागलाय अंधारात. अहो ही आंधळी काय म्हणते ते ऐका जरा. जनावरांना अंधारात दिसतं तसं हिलाही काही दिसत असेल. कुत्र्यांना तर अंधारात स्वच्छ दिसतं. अनुभवावरनं सांगते मी. कुत्र्यांचा अनुभव तुम्हाला कसा मिळाला? पेशंट आहेत माझे कितीतरी कुत्रे. काय हो डॉक्टर, तुमचा पेशंट पैसाचा बुडवत नसेल ना? अहो त्यांच्याजवळ पैशाचे व्यवहार दिले तर नाही बुडवणार, पण त्यांचे मालक बुडवतात. भटजी कुठे गायब झाले? भटजी, ओ भटजी. शी 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 शी, घाण, नुसती घाण. शी 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 शी, काय हा अवतार भटजी? अगं बाई बाई बाई, गाभारा कधी साफच केला नाही वाटतं. चला त्या निमित्ताने कोणीच टके निघाली. कुणी आहे का? अहो कोणी नाही, तुमच्यापैकीच कोणीतरी म्हणालंय मी गुद्दा हाणला म्हणून. सांगा सांगा कोण म्हणाल ते? मी म्हणालो. ए आंधळे, तुला आवाजावरनं माणसं ओळखता येतात ना? हा मग सांग बरं, कुणाचा आवाज आहे हा? हे आंधळे, माझ्या तोंडाला उपर नव्हतं, तुला दिसणार नाही, आधीच सांगून ठेवतो. ए चुप, तोंडाला उपर्ण गुंडालं म्हणून का बुक्का मारता येत नाही का हो मास्तर? हा ए आंधे, बोल, कुणाचा आवाज आहे हा? इट्टलाचा, पांडुरंगाचा. नक्की कुणाचा सांग, विठ्ठलाचा की पांडुरंगाचा? अव काय बी म्हणा, इट्टल म्हणा, पांडुरंग म्हणा, सत्यदेव म्हणा, नाहीतर सत्यनारायण म्हणा, 1000 नावं आहेत त्याला. चावटपणा करतेस की काय? हा डोकं फोडीन. देवानं डोळं फोडलं, तुम्ही डोचकं फोडा. अहो हे काय भटजी, गरीबाला उगीच. काय तुझा गळा गोड आहे म्हणून सर्टिफिकेट दिलं, म्हणून पुळका आला का तुला त्या आंधळीचा? अरे आंधळे तुम्ही आहात, ती नाही. हे बघ कोण बोललं हे? हा सांग, आपल्या गावातला का आवाज? हा हाय बी अन नाय बी. हाय बी अन नाही बी. भटजी, आता मी लक्ष ठेवून होते, कोणाचंही तोंड हलत नव्हतं. चला माझं पण लक्ष होता या शिंप्यावर. खोटं बोलू नका. तुम्ही देवळात येता ते काय आमच्याकडे बघायला? ए फालतू वटवट आवरा रे तुमची. हा ए आंधळे, सांग बरं, कुणाचा आवाज आहे हा? इट्टलाचा. इट्टल?
कोण विठ्ठल? बापाचं नाव काय त्याच्या? मास्तर तुमचं नाव विठ्ठल ना? आणि तुझं पांडुरंग आहे, विसरलास काय चोळीवाल्या? हे पहा, तुम्ही पुन्हा पुन्हा माझी चोळी काढू नका, सांगून ठेवतो. अरे 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 अरे, काय देऊळ आहे की चावडी? अहो तुम्हीच तर पोलिसाचा आवा आणला इथे. तुमच्या पाठीत बुक्का बसला असता म्हणजे कळलं असता. आता चटकन सांगून टाका, विठ्ठल कोण आहे इथं? काय करणार आहेस? काय करणार आहेस? काय करणार आहेस? तुझ्या पाठीत एकदा गुद्दा झाडतो. हाण. पुढे ना हा बुक्की टेंगुळच काढतो. आई ग देवा परमेश्वरा. साला काय झाला हो भटजी? लचकला हात. अहो लचकेल कशाला? दगडी भिंतीवर आपटला ना. अहो भटजी, भिंत इथून 10 फूट लांब आहे, भिंतीवर कसा आपटेल? अव भटजी बुवा, अव विठ्ठलाच्या पाठीला लागलं की हो. विठ्ठला विठ्ठला. अगं हे काय, कुठे चाललीस? अव विठ्ठलाच्या पाठीला बुक्की बसली, तेलानं रगडू देव त्याची पाठ. एकदाचं माझ्याकडे लक्ष गेलं तर तुमचं. बाई हा काय प्रकार? भटजी, काढायचंय का बुक्कीत टेंगूळ? अरे कोण तू? अरे ओळख पटते का कुणाला माझी? साला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटते. काय आहे सेठजी, तांदळाच्या पोत्यात खडे भरताना एकदा. थांबा थांबा, आता पुढे बोलू नका. त्यावेळी तुमच्यासारखाच कोणीतरी डोळ्यापुढे दिसला होता खरा. जरा पगडी काढा बघू. का? आमचा एक क्लायंट होता. काय? इंग्रजी समजत नाही वाटतं. अशील दरोड्याच्या खटल्यातला रामोशी होता, तुमच्यासारखा काळा. वकिलीन बाई, अहो नीट बघा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. रामोशी वाटला होय तुम्हाला माझा इटू? माफ करा पुराणिक बुवा, आंधळी आहे ती. चुकून सुंदर म्हणाली तुम्हाला. आंधळेपणाचा फायदा घेऊन प्रत्येकाची अशी थट्टा करते. पण पुराणिक बुवा. अहो मी पुराणिक बुवा नाही. मग कुठल्या गावचे तुम्ही? आमच्या गावचे तर दिसत नाही, कारण ही बाराबंदी माझ्या हातची नाही, फिटिंगला ढील आहे. तुमच्या खापर पंजोबाने शिवली, त्यानंतर बदलली आहे कुठे? माझ्या खापर पंजोबानी? ते तर मरून 100 वर्ष झाली. 150? मी सांगतो, आज 150 वर्षात बदलली नाही बाराबंदी. हे पहा, बनवा बनवी करू नका. अहो इथं गाभारात लपून राहायचं काय कारण होतं? देवळात पुराणात सांगायला यायचं होतं तर सरळ पुढल्या दाराने यायचं. शिवाय आता चातुर्मासही संपला. हे तुम्ही मला सांगता? तुम्हीच मला नागाच्या पाठीवर सक्तीने 4 महिने झोपवून ठेवला होता. सापाच्या पाठीवर म्हणे झोपा. छान, म्हणजे शेळीसमोर वाघ बांधून तिला खाऊ घालण्यासारखं आहे. हे पहा, तुम्ही कोण आहात ते सांगा, नाहीतर पोलिसांना बोलावं लागेल मला. मी विठ्ठल आहे. विठ्ठल म्हणजे खरा विठ्ठल? अगदी 100% खरा आणि ओरिजिनल. म्हणजे योग्य 28. तोच. कंटाळा आला मला ती आरती ऐकून. अहो तुम्हाला रोज जर तेच गाणं ऐकवलं त्या बाईनी तर काय वाटेल हो शेठजी? अहो ही बाय मला गाणं ऐकवते म्हणून तुम्हाला कोणी सांगितला? काय खोट आहे का हो शेठजी? मग मला सांगा, मला काय वाटेल बरं? माणसाला बदल लागतो, मग देवानेच काय पाप केले सांगा? पण देवाचा आणि तुमचा काय संबंध? मी देव आहे हो. अहो किती वेळा सांगू? अगं बाई, पोरांना तरी घेऊन यायला हवं होतं. त्यांना तरी कधी खरा देव पाहायला मिळणार? पण तुम्ही देव कशावरून? हो म्हणजे उद्या वाटेल तो सोम्या गोम्या सांगेल मी देव आहे म्हणून. तुम्ही परीक्षा घ्या माझी. अहो थांबा थांबा, हो हा रुपया आहे, याची सोन्याची मोहर करून दाखवा बघू. द्या. थांबा, शेठजींच्या रुपयाची मोहर का? माझ्या काळ्या मण्याचं सोनं करून दाखवा. थांबा, या काळ्या मण्यांपेक्षा माझी टेप लांब आहे, ती टेप सोन्याची करून द्या. हे पहा, रुपया सोन्याच्या करायची आयडिया माझी होती हो. अहो पुरुष असून सोन्यासाठी काय भांडतायत बायकांसारखे? देवा, माझ्या ह्या काचेच्या बांगड्या आहेत,
तेवढ्या सोन्याच्या करा. ए चुप, देऊळ माझ आहे, परंपरागत मालकी माझी. कशावरून? अहो यांनाच विचारा. काय हो देवात ना हो तुम्ही? पण त्यांचा देवपणा सिद्ध कुठे झालाय? अहो तो काय आत्ता सिद्ध होईल. हा, हे चंदनाचं खोड आणि ही सहाण सोन्याची करा बरं चटकन. वजनाला देखील तितकीच भरली पाहिजे. भटजी मी करू देणार नाही हो, सांगून ठेवते. हा हो, भांडू नका. हा देवबाप्पा, हा एवढा खडू सोन्याचा करा. मास्तर, शाळेतले खडू तुम्हीच खिशातून पळवता वाटतं. पोहरांना काय हसायचं? हे पहा विठ्ठलराव, तुम्ही इथं काही चमत्कार करू नका. येतच असेल तुम्हाला तर आपण थिएटरात प्रोग्राम ठेवू. मी घेते कॉन्ट्रॅक्ट. गेल्याच महिन्यात नाटकाचे प्रयोग केलेत मी. 1,500 रुपये मिळवून दिलेत त्यांना. आणि गुरांच्या दवाखान्याला मदत म्हणून उरलेले खिशात टाकले. तुम्हाला कसं कळलं? अहो, देव आहे मी. थापा मारू नका. आम्हाला काय खरे देव ओळखता येत नाहीत. देव काय आपली नेमून दिलेली जागा सोडून गावभर भटकत नाहीत. आम्ही काय देव पाहिले नाहीत? शंकर झाले, राम झाले, कृष्ण झाले, मारुती झाले, बिचारे चकार शब्द उलटून बोलले नाहीत. आणि आपली वीट सोडून तुम्ही कशाला निघालात हिंडायला? अहो डॉक्टर, काय झाला देव हिंडला म्हणून? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अहो गुराच्या डॉक्टर असून तुम्ही नाटक कंपन्यांची कंत्राट बरे घेता. वकील मंडळी तर गाण्याची बैठक करते, शाळा मास्तरचं खानवळी चालवते, मंत्री कीर्तन करते आणि कीर्तनकार तर इलेक्शन पण लढवते. मग देवाने जरा पाय मोकळा केला तर काय चुकला? अहो आम्हाला पण दिवसभर गादीवर बसून बसून थकायला होते हो, तर देवाला दिसभर उभा राहून काय झाला असेल? आणि त्या गाभाऱ्यातून भटजी नुसता हिंडून आला तर तो भैरवासारखा दिसत होता. कोलिस्टिकामुळे हिंडा हो तुम्ही, खुशाल हिंडा. हा चटकन रुपया सोन्याची तो रुपया आधी खिशात ठेवा. अहो या नास्तिकांची एकदा खात्रीच पटू दे की हा देवच आहे ते. वयच देवच आहे त्यो. ए तू चूप आहेस आणले, तुला काय दिसतंय? ठीक आहे, आता हे बघा. माझ्या इट्टला. हे आंधळे काय ग? अव दिसाया लागलं मला इट्टला. काय म्हणतेस? ए माझ्या हातात काय आहे ते ओळख बघू. 1 रुपया पर खोटा हाय. कशावरून? अव जास्ताचा हाय. तुला कसे दिसले? मी योग बी डोळा मागितला नव्हता, देवानं 2 दिलं. आणि शेठजी, या खोट्या रुपयाची मोहर करून पाहिजे होती तुम्हाला. हा मास्तर, डॉक्टरीन बाई, वकील बाई, शिंपी दादा, ह्या द्वारका माय, सकू मावशी, शेठजी, इठ्ठला. झाली खात्री? मला वाटतं कसली तरी सिद्धी असेल. नीट बघा सकू मावशी, वकीलबाई किती वर्ष येतात देवळात? लहानपणापासून. आणि तरी माझी ओळख पटली नाही. हे नाना भटजी. बरोबर. बरं आमच्या वडिलांची खूण सांगा पाहू. नाकाचं हाड मोडलं होतं त्यांच्या, त्यामुळे नाक वाकडं दिसत होतं. बरोबर. वाटेत पाय घसरून पडले होते बिचारे. छे भांग जास्त झाली होती. इथे समोरच्यात पायरून घसरले ते नाकावरच पडले. आणखी खुणा सांगू का? अहो नुसत्या खुणा सांगा हो, पण का होत्या त्याची कारणे नको. थांबा, मला तुमची उलट तपासणी घेऊ दे. वकिलीन बाई, अव देवाची कसली उलट तपासणी करता? तू चुप बैस. तुला फुकटात डोळे मिळाले म्हणून शहाणपणा करू नकोस. काय पाहायचं असेल ते पाहत बैस. म्हणा, ईश्वर साक्ष खरं सांगेन. अहो पण ते स्वतः देव असताना ईश्वर साक्ष कसं म्हणतील? हे पहा, वकिलीतलं तुम्हाला काय कळतं? तुम्ही बैलांच्या खुरांना पट्ट्या बांधा. तुमचं नाव काय? माझं नाव विठ्ठल. मूळ गाव? वैकुंठ. इथे केव्हा आलात?
28 युग झाली. पोटा पाण्यासाठी काय करता? सध्या बेकार. हा गुन्हा आहे, ठाऊक आहे ना? हो. मग भागतं कसं? भागायचं काय, उपाशी आहे मी. अहो देव असाल तर उपाशी पडायचं कारण काय? देव भावाचा भुकेला, आम्ही भाव दिला की तुमचं पोट भरलंच पाहिजे. अहो तोच भाव कमी झालाय. अहो सगळ्याचाच भाव कमी झाला आहे. आमच्या दुकानात येऊन तर बघा, म्हणजे खात्रीच पटेल. आता तर भयंकर मंदी, दुकान बंद करायची पाळी आली आहे हो. असं असतं तर गादीखालच्या तळघरात इतकं सोनं ठेवलं नसतं तुम्ही. तुम्हाला कशा कळले? किती सोनं आहे ते पण सांगू? नका नका नका. थांबा, मला प्रश्न विचारू दे. अहो वकील बाई, आता प्रश्न कसले विचारताय? मग पटली खात्री? अरे पटली म्हणा पाप्यानो. नसेल पटली तर अजून विचारा. मास्तर तुम्ही? माझी केव्हाच पटली आहे. शिंपी दादा? आपली काय तशी भानगड नाही म्हणा. कापड चोरण्याच्या काही? पटली. दुसरा अंगार का चांगल्या फिटिंगचा शिवून देतो. खरंच बाई, पटली म्हणा खात्री. चला सकू मावशी. चला हवं तर, पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. कर नाही त्याला डर कशाला. सकू मावशी, सुनेच्या बांगड्या. चला म्हणते ना द्वारकाबाई. मीच म्हणते. बाई नका नमस्कार करू. आज कित्येक युग नुसतं नमस्कार आरत्या. मित्रो हो, कंटाळा आला या देवपणाचा. अहो पूजेत चुकलं असेल तर तसं सांगा, पण देवपणाला कंटाळून कसं चालेल? कुणाचं कसं चालेल, माझं की तुमचं? अहो दोघांचंही. हे पहा, लोकांची चिंता होण्याचं काम करून कंटाळलोय मी. अरे आम्हाला आमचं हित पाहू द्याल की नाही? मी देखील आता कष्टाची भाकरी खायचं ठरवलंय. बरं, मला कामाची सवय आहे. मी घोडे धुवू शकतो, दळण दळता येतं मला, कबीराचे शेले विणले आहेत मी. पण या कामांना वाव कुठे हल्ली? मोटारीच्या काळात घोडे आहेत कुठे धुवायला? पिठाच्या गिरण्या आहेत. आणि शेले वापरतो कोण हल्ली? पण काहीतरी काम द्या माझ्याजोगं. इतके दिवस तुम्ही मला शरण आलात, आज मी तुम्हाला शरण आलोय. मास्तर, मी निदान मास्तर होण्याच्याही लायकीचं नाही का हो? भलतच. अहो ट्रेड मास्तर लागतात हल्ली. तुम्हाला काय कमी आहे देवराया? अहो तुम्हाला वया तपासायच्या नाहीत की पोरांचा त्रास नाही, कमरेवर हात ठेवून आरामात उभं राहायचं. मास्तर, मी तुम्हाला माझी जागा द्यायला तयार आहे. तुम्ही राहा उभे माझ्या जागी, मी शाळा घेतो ताब्यात. 8 दिवसात कंटाळून जाल माऊली. अहो पूर्वीचे दिवस गेले. पोरांना छड्या मारायची सोय राहिली नाही. विड्या आणाय धाडलं तर बंडलातल्या 4-4 विड्या गायब होतात. शिक्षा केली तर शाळेवर एक मोर्चा आणि दुसरा घरावर. मग मास्तर नको म्हणता? नको. एक वेळ पशु डॉक्टर व्हा. गुरं ऐकतात, पण ही पोरं ऐकत नाहीत. गुरं ऐकतात म्हणून कोणी सांगितलं? हे पहा देवा, तोंडावर 1 इंच भरी जागा राहिली नाही जिथं गुरांनी लाथ मारली नाही. काय म्हणता? मग काय मनाचं सांगते. अहो हे शेतकरी इतके शहाणे झाले आहेत, आमची परीक्षा बघायला रोग झाले म्हणून उगीच धडधकट गुरं घेऊन येतात. जरा चुकलं की पहिली लाद गुराची आणि दुसरी वरिष्ठांची. अहो गेल्याच महिन्यातली गोष्ट, पालघरला गुरांचं प्रदर्शन होतं. उद्घाटन करणाऱ्या पुढाऱ्याला पहिल्या नंबरच्या बैलानं शिंग मारलं. आमचं इन्क्रिमेंट स्टॉप. आता शिंग काय मी मारलं? बैल वांड होता. दुसरा बैल पाहिला की शिंग मारायची खोड त्याला. पुढारी पुढे आला आणि बैलाचा गैरसमज झाला. आता आम्ही काय म्हणून दोषी? पण हे असं आहे, तुम्ही फार फार तर वकिली करा. हल्ली नैवेद्याची वाटी तरी ओठायला लागते विठ्ठला. वकिलीत उपाशी मरावं लागतं. खेड्यात पंचायती निघाल्यापासून वकील आहे की मेला. कोण कशाला करतंय पंचायत? हल्ली रिक्षाचे पैसे देखील सुटत नाहीत. वकीलबाईंचं खरं आहे देवा. ह्या कोटाची शिलाई देखील मिळाली नाही अजून मला. मग निदान तुमच्या दुकानात ठेवा मला. त्यांना काज करता येतात. भक्ताची या काजासाठी सोडिली मी लाज रे. ऐकलंय ना? ह्या काळोखात नाही उभं राहत. हे भटजी दह्याची वाटी म्हणून चक्क चुन्याची वाटी लावतात तोंडाला. फोड आले तोंडाला. गाभाऱ्यात काय घाण झाले. आता भटजीच्या अवतारावरून दिसली असेलच तुम्हाला. डास तर इतके झालेत की काय हो भटजी? वा,
देवा पुढल्या आरतीत पूर्वी जुने पैसे टाकत होते, हल्ली नवे पैसे टाका आणि आणा दह्याची वाटी. पण भटजी, साखरपुड्याचा नैवेद्य किती दिवस खाऊ? तुम्ही घरी भजी करता, चिवडा करता, आणखी काय काय खाता हे 4 लोकात नाही ना सांगत? अहो, एखाद्या दिवशी तरी काहीतरी बदल. चिवडा आणला तर तो काय नको आहे मला? पण विठ्ठला, हे असलं तुम्ही खाऊन कसं चालेल? अहो, दुधाचे भाव वाढलेत म्हणून अक्षता समर्पण आम्ही करावं लागतं. अहो, मग चहा द्या, आम्ही पिऊ. तुळशीचं पानं घातलेलं पाणी उगाच तीर्थ म्हणून किती प्यायचं? बरं, दह्याची वाटी आणि चमचा गेल्या 2-3 युगात घासली नाही. आम्हाला वाटू नये का चांगला चहा प्यावा, कॉफी घ्यावी? चहा कॉफी निर्माण केली आम्हीच ना. हा पितांबर हा किती वर्ष नेसायचा आम्ही? त्याला कधी लॉन्ड्रीकडे द्यावा असं वाटलं होतं तुम्हाला? त्यापेक्षा 2 पॅन्ट शर्ट द्या. छा 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 छा, देवा, तुम्हासनी शोभणार नाही पॅन्ट शर्ट. कासे पितांबर आणि कस्तूर ललाटी म्हटलाय साधू संतांनी. देवानं देवासारखंच व्हायला पाहिजे. का पण? कंटाळा आलाय मला. शेठजी, तुमच्या दुकानात पुड्या बांधायला ठेवा, पण इथून जाऊ दे मला. काय? अहो, आमची मुलेच काम करतात, ती नोकर नाही हो दुकानात. आणि ह्या सरकारी कायदा तर इतका भयंकर आहे की तुमच्या काय बी चालणार नाही. साला GST, सेल टॅक्स, इन्कम टॅक्स काय काय बी कळत नाही. साला इन्कम टॅक्स बसला म्हणजे भूतासारखाच बसते मानगुटीवर. आता तर मरणावर पण कर आहे. म्हणजे जगला तरी कर आणि मेला तरी कर. नुसता कर भरायसाठीच का व्यापार करायचा? देवा, त्यापेक्षा तुमच्या कर कटेवर ठेवून तुम्ही उभा हाय हेच ठीक आहे. अरे, मग मी करू काय? ती बघ. अय्या जगन्नाथ, विठ्ठला घाबरू नका, मी करते हा तुमची सोय. तुमचे उपकार मी विसरणार नाही. वा, इथे गप्पा मारत उभी राहिली सोय. यांना ओळखलं का? हे डायरेक्टर सोमनाथ, हे म्युझिक डायरेक्टर रामनाथ, त्यांचे भाऊ. मी म्युझिक करतोय यो. अरे जग्गू, काय रे तू? हो मास्टर, विद्यार्थी तुमचा. ओळखला का? मी कशी ओळख विसरेन? बरं का देवा, दुसरीची फी गोळा करून टेबलात ठेवली होती मी. ती घेऊन 15 वर्षापूर्वी पळाला होता हा. तुमच्या कृपेने सापडला. निम्मा पगार दंडादाखत भरला मी. 14 रुपये 8 आणे. अहो मास्टर, हे घ्या 20 रुपये. हा, कीप द चेंज. हे माझे मास्टर बरं का, गरीब आदमी है बिचारा. कॉमिक कॅरेक्टरला फिगर चांगली आहे. अरे जग्गू, पण तू पळून गेला होतास ना गावातून? सर्व फेमस मंडळी असेच पळून जातात मास्टर. हां, चल ग घरी, पिक्चरचं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे. काय सेठजी? चला ठीक आहे, पण आमच्या 50,000 केव्हा देताय परत? अहो, पिक्चर लागू दे. गोणी घेऊन या मुंबईला आणि पैसे भरून घेऊन जा. जगन्नाथ, ह्यांची ओळख करून देते. कोण हे? सेंटा माऊली आहेत काय? छे, हे विठ्ठल. कोण विठ्ठल? मास्टर विठ्ठल? नाही नाही, खरे विठ्ठल. खरे म्हणजे? म्हणजे देव, परमेश्वर, भगवान. हॅट, पण फिगर बरी आहे. काय हो, यापूर्वी कोणत्या पिक्चर मध्ये काम बिम केलंय का? नाही हो, इथं 28 युग उभा आहे मी, कमरेवर हात ठेवून. जरा उभे राहून दाखवा पाहू. बाई, आपण जरा या अशा. मंडळी मागे व्हा. हा, आमच्या पुढच्या पिक्चरचे डायरेक्टर. नाव काय हो पिक्चरचं? कान्होपात्रा. मी म्युझिक करतोय यो. पण कान्होपात्रेचा रोल कोण रे जग्गू? ही कान्होपात्रा. अशी कान्होपात्रा शोधून देखील मिळणार नाही. खरी कान्होपात्रा देखील इतकी सुंदर असणं अशक्य. हिच्यापेक्षाही सुंदर होती ती. माझ्याच पायावर प्राण सोडला तिनं. हार्ट फेल झाला असेल. तुमच्या पायावर कशाला मरेल? पण खऱ्या कानोपात्रेने देवळातच प्राण सोडला होता. हो, 4थीच्या धड्यात देखील तसंच आहे. 4थीच्या धड्याचं ठीक आहे मास्टर,
पण थिएटरात चौथीची पोरच नसतात. आम्ही स्टोरी बदलली आहे. टेक्निकलर पिक्चर. याच्या काळ्या पायांवर क्लोजअप घेऊन कलर इफेक्ट काय येणार? शेवटच्या सीनमध्ये इंद्रधनुची होडी घेऊन विठ्ठल येतो, मग त्यात बसून कानोपात्रा जाते वैकुंठाला. अहो, वैकुंठ बंदर नाही, विमानातून जावं लागतं तिथे. शिवाय खरी गोष्ट अशी नाहीच. खरी गोष्ट काय होती कुणाला ठाऊक आहे? मला ठाऊक आहे. पण तुम्ही आमचं पब्लिक नाही. देवाचं पिक्चर बघायला देव येत नाहीत, पब्लिक येतं. बरं, निदान मला विठ्ठलाचं काम तरी द्या, नोकरी शोधतोय मी. अरे सोमनाथ, विठ्ठलाच्या कामाला फिगर बरी आहे, पण फीचर्स बरे नाहीत. अहो, पण मी खरा विठ्ठल आहे. असाल हो, पण आमचा त्रिलोचन कुमार आज 10 मायथॉलॉजी पिक्चरचा पेटंट विठ्ठल आहे. लोक पाया पडतात त्यांच्या. माझ्याही पाया पडतात. भटजींना विचारा. हो, खरं आहे. कशावरून? अहो, बुक्की मारून बघा. अरे माझ्या नव्हे गाढवांनो, चालते वा आधी. विठ्ठल ओळखता येत नाही. अरे 2 दिवस सिनेमा चालणार नाही तुमचा. चला चालते वा. कान हो पात्रा म्हणे, शूर्पणखा पिक्चर काढा, शूर्पणखा. भटजी, रागव नका. अहो, रागव नका काय? तुम्ही चांगलं विठ्ठलाचं काम मागत होता ना, भटजीचं तर नव्हता मागत, मूर्ख. तुम्ही मला भटजीचं काम द्या देवळात, तुम्ही उभे राहा विठ्ठल म्हणून. अहो, हे काय भलताच. विठ्ठला, कसलं भलतं खूल लागलंय तुला. माझं ऐका, गुमान राहावा उभं इटवर. नशिबाचा भोग चुकलाय का कुणाला? अव मगाधरनं तुम्ही दिलेल्या डोळ्यांनी तमाशा बघते मी. 2 डोळ्यांना हे घटकाभर बघवना, 1000 डोळ्यांनी देवा कसं पाहिलं असतं तुम्ही. तुम्ही गाभाऱ्याच्या अंधारातच ठीक आहे. मग माझ्याजोगं काही काम नाही? भटजी, तुम्ही तरी सांगा. आता माझी काळजी तुम्हालाच आणि माझी तुम्हाला. अहो, तुम्ही इथून गेलात म्हणजे आम्ही कशावर जगायचं? मी गाभाऱ्यात हवी तर नवी ट्यूब बसवतो, तुमचा पितांबर चांगल्या लॉन्ड्रीत देतो. अहो, नवी आरती चांगली झिंगाटच्या ठेक्यावर बसवतो, गुलाबजामुन बासुंदीचा नैवेद्य दाखवतो. खाऊन पिऊन उभं राहायचं, एवढंच तुमचं काम. अहो, उभे राहू विठ्ठला. ठीक आहे. थांबा देवा. काय? पुन्हा आंधळी करा मला. डोळ्यानं दिसायला लागल्याचं एकदा गावकऱ्यासनी समजलं म्हणजे भीक कोण घालणार? तुमच्या दयेनं आंधळी होती तसंच राहू द्या. ठीक आहे. आ हा 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 आ हा हा हा. गार वाटलं. अंधार अंधार अंधार. माझंही असंच झालंय ताई. आता अंधार अंधार. केवढ्या आशेने आलो होतो मी. रडू नका हो देवा, आलिया भोगासी असावे सादर. असं देवा, ऐकलं का देवा? ओ देवा, देवा छान म्हणा. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी.